नमस्कार, मी मनश्री पाठक आणि कवठे महांकाळ तासगाव विधानसभा मतदारसंघात सध्या आपण आहोत आणि माझ्या सोबत आहेत रोहित पाटील, अर्थातच शरद पवार गटाचे तरुण तडफदार असे उमेदवार आहेत. रोहित पाटील सध्या प्रचाराची जोरदार बॅटिंग करतायत. रोहित जी, बॅटिंग तर सुरू झाली आहे प्रचाराची. काय स्कोर आहे यंदा मनात? 100% 100% सक्सेसफुल रेट आहे आणि ज्या पद्धतीने लोक प्रतिसाद देतात, ज्या पद्धतीनं लोक आमच्याबरोबर प्रचाराच्या मध्ये मिसळतात, किंबहुना तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातल्या लोकांनी ही निवडणूक गुंडगिरीच्या विरोधामध्ये, दडपशाहीच्या विरोधामध्ये आपल्या हातामध्ये घेतलेली अशा पद्धतीचे आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं आम्ही या निवडणुकीमध्ये 100% निवडणूक जिंकतोय. मी मगाशी तुमचा उल्लेख इंट्रोडक्शन देताना म्हटलं की तरुण तडफदार उमेदवार, अर्थात तुम्ही नेते होताय, आहातच. या ठिकाणचे आम्ही बघतोय तुमच्या आजूबाजूला कार्यकर्त्यांची गर्दी देखील आहे, पण तरुण तडफदार म्हणण्यापेक्षा तरुण आणि मॅच्युअर्ड असं म्हटलं पाहिजे, कारण वयाच्या 25शीत आहात. मात्र एकंदरीत तुमची छबी जी महाराष्ट्रभर आम्ही टेलिव्हिजनच्या माध्यमातून बघतो आहोत, अतिशय संवेदनशील आणि अतिशय मॅच्युरिटीने तुम्ही ही निवडणूक हाताळताय. हे गणित कसं काय जमवलं? म्हणजे हे कुठून आलं नेमकं? जुनी जाणती लोक बरोबर आहेत, आबांचे अनेक जुने सहकारी बरोबर आहेत आणि ती सगळी मंडळी बरोबर असताना या लोकांनी पारंपरिक पद्धतीनंच माझ्यासमोर जे उमेदवार उभे आहेत ते पारंपरिकच उमेदवार आहेत आणि यांच्या विरोधात निवडणुका लढवलेल्या आहेत. यांची पातळी कुठेपर्यंत जाऊ शकते याची कल्पना या सगळ्या लोकांना आहे आणि त्यामुळे या सगळ्यांच्या मार्गदर्शनानं, सल्ल्यानं ही निवडणूक आम्ही लढवतोय आणि ती चांगल्या पद्धतीने हाताळतोय. मी यापूर्वी 2019ची निवडणूक हाताळलेली आहे. त्याच्यानंतर पोटनिवडणूक कोल्हापूरला आणि पिंपरी चिंचवडला मी प्रचाराला गेलो होतो. लोकसभेला मी बाहेर फिरलेलो आहे. मी बेळगावला महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी प्रचार केलेला आहे. असं असताना एकूण प्रचार यंत्रणा कशी असते, काय असते याची कल्पना मला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही राबवतोय. अगदी बरोबर आहे, पण आबांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात ही जिल्हा परिषदेपासून केली होती. तुम्ही पहिल्यांदाच स्वतः निवडणुकीत उतरताय आणि ते थेट आमदारकीच्या निवडणुकीला उतरायचा तुम्ही निर्णय घेतलात, असं का? एक विषय असा की पक्षाने मला ती संधी दिली. मी मतदारसंघामध्ये काम करत असताना सगळ्या घटकांसाठी काम केलं आणि खाली उतरून काम केलं. नगरपंचायतीचं पॅनल आम्ही लीड केलं. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचं पॅनलसुद्धा 2017ला 18ला ज्यावेळेस निवडणुका झाल्या आम्ही चांगल्या पद्धतीने लीड केलं आणि एकूण त्याचा अनुभव आहे. मी आजही जिल्हा परिषदेमध्ये जात त्याचा जिल्हा परिषदेतल्या कामांचा आढावा घेत असतो. मतदारसंघातल्या लोकांचं आमचं एक सहसा असं असतं की महिनाभरामध्ये जी काही जिल्हा परिषदेतली, पंचायत समितीतली, प्रांत ऑफिसची, तहसीलदार कार्यालयातली जी काही पत्रं येतात ती पत्रं आम्ही घेतो आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करण्याचा एक निर्धार असतो. मी स्वतः त्या कार्यालयांमध्ये जातो. त्यामुळे त्या कार्यालयातला अभ्यास आहे, त्या कार्यालयामध्ये कागदपत्रांची किंवा एखादी प्रक्रिया काय असते याच्या बाबतीतचा अभ्यास आहे. त्यामुळे एकूण त्याच्या संदर्भातला अभ्यास असल्यामुळे पवार साहेबांनी कदाचित ही संधी दिली असावी. नक्कीच. तुम्ही नगर परिषदेच्या निवडणुकीचा उल्लेख केलात तेव्हा तुमचं एक वाक्य खूप गाजलं होतं की तेव्हा तुम्ही 23 वर्षाचे होतात, तेव्हा तुम्ही असं म्हणालात की आत्ता 23 वर्षाचा आहे, 25 पर्यंत विरोधक संपून जातील. खरं तर मी विकास कामांच्या बाबतीत ते बोललो होतो, पण त्याचा विपर्यास नाही, पण 25शीत आहात तर मग विरोधक संपवण्याचा निर्धार आहेच का यंदा? असं राजकारणात कोण कधी संपत नसतं, पण या मतदारसंघातली किंवा त्यांची कृत्य बघितली आणि एकूण जे प्रकार त्यांनी ज्या गोष्टी चालवल्या आहेत हे बघितलं तर या मतदारसंघातल्याच लोकांनी तो निर्धार केलेला आहे असं मला वाटतंय. विरोधक तगडे आहेत. म्हणजे जरी खासदारकीच्या निवडणुकीत आपण बघितलं लोकसभेला काय झालं ते, संजय काकांसारखं एक आव्हान समोर असताना जेव्हा आबा या निवडणुकीत उभे राहायचे तेव्हा निसटता पराभव संजय काकांचा महाराष्ट्रानं बघितलेला आहे. सोबतच आता घोरपडे फॅक्टरसुद्धा त्यांच्या बाजूने मिळून आलेला आहे. एकंदरीतच तुमच्या विरोधातले जे विरोधक आहेत ते एकत्र येताना बघायला मिळत आहेत. लोकसभेतला सांगली पॅटर्न हा निवडणुकीची दिशा बदलणारा ठरला होता. आता विधानसभेत नेमकं काय होतंय, त्यामुळे सांगलीकडे आणि तासगावकडे, विशेषतः तुम्ही जिथे उभे आहात त्याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यामुळे विरोधकांचं हे आव्हान कसं पेलणार आहे? कारण संजय काका आहेत, घोरपडे आहेत आणि अर्थातच त्यांना बळ अजित पवारांचा आहे. खरं तर विरोधक एकवटलेले आहेत. ते त्यांच्या भाषणामध्ये म्हणतात की माझ्यासमोर लहान पोरगा उभारलाय, लहान मुलगा उभारलाय. आता मी जर लहानच होतो तर त्यांना एकत्र यायची गरज का भासली? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मतदारसंघामध्ये आम्ही तळागाळापर्यंत जाऊन काम केलेलं आहे. या मतदारसंघातली लोक आमच्याबरोबर आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळेस आम्ही काम करतोय त्यावेळेस सर्व समाज घटकांना एकत्र आणत काम करतोय. त्यामुळे आता
हे किती जरी एकत्र आले आणि काही जरी एकत्र आले, आता अशा पद्धतीची निवडणूक मी पहिल्यांदाच लढवतोय अशी काही परिस्थिती नाही आहे. नगरपंचायत मी तशी लढवलेली आहे, बाजार समिती आम्ही तशी लढवलेली आहे आणि एक सक्षम कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आणि आज हे सगळे कार्यकर्ते तळागाळापर्यंत जाऊन काम करतात. त्यामुळं हे सगळे एकवटले असल्याने ज्या वेळेस मी अडचणीत येतो असं वाटतं, त्यावेळेस माझी माणसं, माझी जनता, माझ्या मतदारसंघातले सुज्ञ लोक यांच्या सत्सद्विवेक बुद्धीवरती मला विश्वास आहे आणि हे सगळी लोक मी अडचणीत आलो म्हणलं की छातीचं कोट करून माझ्याबरोबर उभे राहतात. आणि आत्ता मतदारसंघातली परिस्थिती तीच आहे. आम्ही काम केलेलं आहे, यांना सांगायला काम नाही आहे. हे आजही जिथं उभारतात तिथं माझ्यावरती, आबांच्यावरती टीकाच करतात आणि 10-15 वर्षापूर्वीच्या गोष्टी काढून टीकात्मक गोष्टी बोलतात. त्यांचं काम यांना सांगायला असतं तर कदाचित लोकांनी यांना 4 महिन्यापूर्वी निष्क्रिय ठरवलं नसतं. गेल्या 10 वर्षात एकही काम यांचं नाही, एकही प्रश्न या मतदारसंघातला त्यांनी मांडला नाही आणि जी आश्वासनं म्हणून त्यांनी दिली होती त्यातले एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे यांना नैतिक अधिकार या गोष्टीवरती बोलण्याचा नाही आहे. अर्थात तुमचा रोख अजित पवारांकडे असणारच आहे. अजित पवारांनी गेल्या काही दिवसांपूर्वी जे विधान केलं, केसाने गळा कापला वगैरे, तेव्हा तुमची प्रतिक्रियासुद्धा आम्ही ऐकली होती. तुम्ही फारसं व्यक्त होणं पसंत केलं नाहीत. त्याच्यानंतर पुन्हा विधान आलं जेव्हा सुप्रियाताईंनी तुमच्या घरी फोन केला आणि माफी देखील मागितली असं आम्हाला कळलं. त्याच्यावरही अजित पवार म्हणाले की ही सगळी नौटंकी आहे. अजित पवारांचा ही बदललेली भूमिका वाटते, हे बदललेले शब्द वाटत आहेत. कारण जेव्हा आबा होते तेव्हाचे अजित पवार अर्थातच तुम्ही बघितलेले असाल, तुम्ही लहान होतात तेव्हा पण साधारणतः माझ्या मते 12-13 वर्षाचे असाल, तेव्हाचे अजित पवार आणि आताचे अजित पवार काय फरक वाटतोय? नाही, मी अजितदादांना खरं तर आबा हॉस्पिटलमध्ये असताना पहिल्यांदा बघितलं होतं आणि भेटलोही होतो. पण एक गोष्ट अशी आहे की कुटुंबीय म्हणून आबा गेल्यानंतर इतक्या वर्षानंतर त्यांनी ते वाक्य किंवा ते स्टेटमेंट दिलं, त्या बाबतीत निश्चितपणाने वाईट वाटलं आणि त्याच्याही पुढे जाऊन आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये काम केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये काम केलेलं असताना एक कार्यकर्ता म्हणून सुद्धा इतक्या वर्षांची सल एका राजकीय व्यासपीठ, आता त्याच्या कदाचित आबा असते तर आबांनी त्याच्यावरती समर्पक उत्तर दिलं असतं. आणि मागच्या लोकसभेनंतर विधानसभेला सामोरं जात असताना ज्यावेळेस आपल्याच माध्यमांसमोर आबा आले होते, आबांनी त्या काळातही सांगितलं होतं की ज्या खात्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात खर्चच झालेला नाही आहे त्या खात्यात इतक्या कोटींचा, इतक्या हजारो कोटींचा भ्रष्टाचार कसा असू शकतो, हा सवालसुद्धा आबांनी विचारला होता. आता कर नाही तर डर कशाला, अशा पद्धतीनं कदाचित आबांनीच त्याला उत्तर दिलं असतं. दादा सिनियर आहेत, दादा सिनियर असल्यामुळे मी त्यांच्यावरती बोलणं योग्यही नाही, अपेक्षितही नाही. मात्र जसं तुम्ही सांगितलं की आबा असताना पहिल्यांदा तुम्ही अजित पवारांना भेटला, अर्थात हे तुम्ही त्यांना जेव्हा बघितलं असेल तेव्हा काका म्हणून बघितलं असेल, कारण एकंदर पवार कुटुंबीय आणि आबांचा घनिष्ठ संबंध, आबा गेल्यानंतर तुम्हाला कुटुंबाला मिळालेला त्यांच्याकडून असलेला पाठिंबा, त्यामुळे खूप घनिष्ठ संबंध असलेल्या व्यक्तींकडून किंवा त्यांच्या संपूर्ण गटाकडून अशा प्रकारच्या जेव्हा प्रतिक्रिया येतात तेव्हा काय वाटतं, ते लहान मूल काय सांगतं तुमच्यातलं? एक विषय असा आहे की सुप्रियाताईंनी मला खरंच फोन केला होता आणि सुप्रियाताईंनी म्हणजे जसा फोन उचलला, रोहित त्यांनी ते स्टेटमेंट दिलं त्याबद्दल ॲज अ फॅमिली मी तुला सॉरी म्हणते. आणि त्यांनी माझ्या आईलाही फोन केला होता आणि त्याच पद्धतीचं स्टेटमेंट म्हणजे सॉरी बोलल्या होत्या. तर तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की ताईंनी आमच्या मनाची सल ओळखली आणि त्या सॉरी आम्हाला बोलल्या. पण त्याच्या पुढे जाऊन पुन्हा दादांनी ते स्टेटमेंट रिपीट करणं किंवा ताईंना नौटंकी म्हणणं हेही चुकीचं आहे. आता दुसऱ्या गोष्टीचा एकतर विचार करण्याची आवश्यकता अशी आहे की माझ्यातला मुलगा काय म्हणतोय, मला एक कुटुंबीय म्हणून त्याचं वाईट वाटलं. अजित पवार बदलले गेल्या काही वर्षात? आता ते मी अलीकडच्याच काळात त्यांना ओळखत होतो, पण महायुतीचं सरकार आल्यानंतर कधी फारसा संपर्कच आमचा आला नाही. त्यामुळे मला असं वाटत नाही, म्हणजे मला अनुभव नाही. तुमच्या वागण्या बोलण्यातनं एक फार जाणवतं, अर्थात ते सगळ्या महाराष्ट्रालाच जाणवतं की आबांची हुबेहूब छबी, तीच लकब, तोच आवाज, म्हणजे चालण्याची स्टाईलसुद्धा तीच, बोलण्याची लकबही तीच. मात्र आबांचा तुम्हाला खूप कमी सहवास मिळाला आहे. इतकं बारीक निरीक्षण लहान असताना आबांचं केलं होतं की अगदी कार्बन कॉपी झाल्यात आबांची. नॅचरल ट्रेट्स असतात. आपण या सगळ्या गोष्टी म्हणजे मी जर त्यांची कॉपी करत असतो तर 1 महिन्यासाठी केली असती, 2 महिन्यासाठी केली असती. 7-8 वर्ष झाले मी या मतदारसंघामध्ये फिरतोय. इतक्या कंटिन्युअस या गोष्टी होऊ शकत नाहीत. मी नॅचरलीच असं आहे आणि
एक आमचं निश्चित होतं की आपण जे मत मांडतोय ते स्वच्छपणे मांडलं पाहिजे, स्पष्टपणे मांडलं पाहिजे आणि लोकांना समजेल अशा पद्धतीने मांडलं पाहिजे. आता मी लोकांना समजायच्या दृष्टिकोनातून बोलतोय आणि माझं वय आबा असताना फार लहान होतं, होय, सहवास खूप कमी मिळाला तुम्हाला. फारसं बघितलेलं नव्हतं. पण आता इतक्या वर्षानंतर मी ज्यावेळेस लोकांच्या मध्ये जातोय, लोकांशी बोलतोय, त्यावेळेस लोकांना मी कनेक्ट होतोय. सहवास खूप कमी मिळाला तर आबा साधारण म्हणजे किती महिन्यातनं एकदा घरी यायचे, आठवड्यातनं एकदा घरी यायचे? मीच हॉस्टेलला असल्यामुळे तसाही सहवास फार नव्हता. उन्हाळ्यामध्ये आम्ही जायचो मुंबईला आणि तिथं त्यावेळेस ते संध्याकाळी घरी लवकर यायचे, आमच्याशी कॅरम खेळायचे. त्यामुळं अशा पद्धतीच्या आठवणी आहेत. तुम्ही इकडे जिल्हा परिषदेच्या शाळेत येतात, म्हणजे मला तीही एक उत्सुकता आहे की जनरली राजकारण्यांची सगळी मुलं बघितली आम्ही, तर ती एकतर परदेशात शिकतात किंवा फार फार तर इकडे असतील तर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जातात. आबांनी मात्र तुम्हाला जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवलं, तासगावमध्येच संपूर्ण कुटुंब या ठिकाणी स्थायिक ठेवलं. काय विचारसरणी होती म्हणजे आबांची नेमकी? नाही, आता आबांच्या विचार त्यामागचा काय होता मला माहीत नाही, पण आज मी कृतज्ञ आहे. कारण आम्ही जर इथं राहिलो नसतो तर इथल्या लोकांच्यात सहज मिसळण्याची वृत्ती आमची निर्माण झाली नसती आणि आम्ही आज ते मिसळू शकतो, लोकांशी बोलू शकतो, लोकांचं ऐकून घेऊ शकतो. साधारण लोकांचे प्रश्न आम्हाला माहिती आहेत, त्यामुळे त्याच्यावरती काम आम्ही करतोय. म्हणूनच लोक इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्याबरोबर उभे आहेत. नक्कीच. स्मिताताई सुद्धा तुमच्याबरोबर प्रचारात सक्रिय आहेत. आईचं काय म्हणणं आहे? घरात सध्या काय वातावरण आहे? नाही, घरातले सगळेच सध्या बाहेर पडलेले आहेत प्रचाराच्या निमित्ताने. कोणी घरी थांबत नाही. अगदी आबांच्या निवडणुकीपासून ती पद्धत आमच्याकडे आहे की सगळ्यांनीच बाहेर पडायचं. घर टू घरची परंपरा काही लोकांनी चालू ठेवायची, बैठकांची पद्धत परंपरा काही लोकांनी चालू ठेवायची. अशा पद्धतीचं काम आमच्या घरात ते सगळेच लोक करतात. नक्की तुमच्या बोलण्यात आजीचा उल्लेख तुमच्या आम्ही खूपदा ऐकलेला आहे. जेव्हा महाराष्ट्रात इतकं सगळं राजकारण झालं, अर्थात आबांच्या वेळेस आजींचं असणारं वय हे अर्थातच कमी असेल, मात्र हे सगळं बघून एक घरातली ज्येष्ठ व्यक्ती म्हणून आजींनी तुमच्या काही प्रतिक्रिया दिली का, किंवा या सगळ्या राजकारणावर आजीशी कधी गप्पा होतात का? नाही, एकतर तिचं एकच सांगणं असतं की नेहमी विनम्र राहावं. आपल्यापेक्षा मोठं कोण दिसलं तर पाय धरावेत. ही शिकवण तिची सुरुवातीपासून आहे आणि ती आजही आहे. कधी जमिनीपासून थोडंसं उंच चाललं असं वाटतं तर ती जमिनीवर आणायचंही काम करते. आजीचे संस्कार चांगले आहेत. तिने आबांना घडवलं आणि आबांच्या पश्चात सुद्धा घराचं संस्कार टिकवून ठेवण्याचं काम आजीने केलेलं आहे. नक्कीच. तरुण उमेदवार आहात, म्हणजे जर निवडून आलात तर सर्वात कमी वयाचे आमदार असाल, मंत्रालयात जाणारे, विधानभवनात जाणारे. तर काय व्हिजन घेऊन जात आहेत? कारण एकंदरीत तरुण राजकारणात येत नाहीत, सक्रिय राजकारणात येत नाहीत, असाही एक सूर असतो, किंवा राजकारण्यांची मुलं आली तर घराणेशाही सुरू होते, असाही आरोप होतो. एक माझा पहिला प्रयत्न असणार आहे की राजकारणाकडे बघण्याची जी दृष्टी अलीकडच्या काळातल्या तरुणांची झालेली आहे त्याला कुठेतरी खो घालण्याचं काम माझ्या माध्यमातून माझ्या कारकिर्दीमध्ये होईल असा मला विश्वास आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, आता एक तरुण म्हणून ज्या माझ्याकडून अपेक्षा आहे, टेकचं इम्प्लिमेंटेशन असेल किंवा वेगवेगळ्या उपक्रमांचं इम्प्लिमेंटेशन असेल, या सगळ्या गोष्टी भविष्यातून माझ्या हातून होतील याची दक्षतासुद्धा मी घेणार आहे. आणि एक तरुण म्हणून जे काम माझ्याकडून अपेक्षित आहे ते काम मी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. मग ते एज्युकेशन, हेल्थ. एज्युकेशन म्हणजे फक्त शाळा चांगल्या बनली नसून त्याच्याही पुढे जाऊन आपण तिथं काही बऱ्याच गोष्टी करू शकतो, करत आलेलो आहे. हेल्थ म्हणजे फक्त दवाखाने चांगले बांधणे नाही, त्याच्याही पुढे जाऊन बऱ्याच गोष्टी तिथं करता येतात आणि व्हॅल्यू ॲडिशन करता येते. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येत असतात आणि ते विजन मी त्याचा पाया मतदारसंघामध्ये घातलेला आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये ते नक्की दिसेल. गुन्हेगारीचा वारंवार तुम्ही उल्लेख केलात, गुंडागर्दीचा उल्लेख केलात, मध्यंतरी जे प्रकरण घडलेलं होतं नगराध्यक्षांना मारहाण वगैरे, या बाबतीत सुद्धा खूप ॲग्रेसिव्हली तुम्ही समोर येऊन भूमिका मांडली होती. संजय काकांसारखं तगडं आव्हान आहे, त्याच्यामुळे कवठे महांकाळ, तासगाव या तुमच्या मतदारसंघासाठी काय विजन आहे? खरं तर माझ्या मतदारसंघामध्ये सिंचन योजना आता बऱ्यापैकी पूर्ण झालेल्या आहेत. काही थोडंफार कामं राहिलेले आहेत. ते सगळी कामं पूर्ण करत एक सुरळीत टाईम टेबल बनवणं हे पहिलं टार्गेट असणार आहे. कारण टाईम टेबल व्यवस्थित असले की पीक नियोजन घेता येतं आणि पीक नियोजन व्यवस्थित असलं की आर्थिक नियोजन शेतकरी बांधवांचं व्यवस्थित बसतं. दुसरी गोष्ट, MIDC आम्ही मंजूर केलेली आहे, तिथं चांगल्या कंपन्यांना हे दुसरं टार्गेट असणार आहे. तिसरं टार्गेट असणार आहे स्किल्ड लेबर आणि स्किल्ड यूथ डेव्हलप करणं.
त्यासाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटरवरती सुद्धा आम्ही काम करतोय. शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवरती आम्ही काम करतोय. माता भगिनींसाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही चांगलं काम करतोय. त्यामध्ये आम्हाला सर्वायकल कॅन्सरचा किंवा पोटाखालच्या भागाचा विकार हा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतो हे जाणवलं. त्याच्यावरती अभ्यास म्हणून आम्ही अभ्यास केला. त्यावेळेस HPV वॅक्सिनचं आम्हाला नाव कळालं. त्याच्यावरती अभ्यास केला. येत्या काळामध्ये आता खरं तर गणपतीच्या नंतर आम्ही तो ड्राईव्ह घेणार होतो, पण थोडंसं प्रचाराच्यामुळे किंवा बाकी बैठकांमुळे आमचं ते नियोजन होऊ शकणार नाही याची कल्पना आम्हाला आली. म्हणून निवडणुकीनंतर मी तो कार्यक्रम घेण्याचं ठरवलेला आहे. म्हणजे मतदारसंघातल्या प्रत्येक महिलेला HPV वॅक्सिन देणार तुम्ही? 5वी ते 10वी जी विद्यार्थिनी शिकते त्या विद्यार्थिनींना आम्ही हे वॅक्सिन सरसकट मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही महिलांसाठी एक विजन दिलेलं आहे तुमच्या मतदारसंघात. अजित पवारांचं महिलांसाठी असणारं विजन लाडकी बहीण आहे, 1500 रुपये आहे. त्याला उत्तर आहे हे विजन? निश्चितपणाने हे शाश्वत उत्तर आहे. कारण की 1500 रुपये आज आलेत. आज दिवाळी झाली, दिवाळीचा फराळ बनवताना माता भगिनींना जाणवले की 1500 पुरलेत का नाहीत. ते गोड तेलाचे दर इतके वाढलेले आहेत, घरगुती कुठल्याही गोष्टीचे दर इतके वाढलेले आहेत की हे 1500 रुपये पुरत नाहीत. पण आज तेच सर्वायकल कॅन्सर एखाद्या महिलेला झाला तर त्याच्यावरती येणारा खर्च सुद्धा आपण लक्षामध्ये घेतला पाहिजे आणि त्याच्यावरती उत्तर म्हणून हे जे वॅक्सिन आहे ते वॅक्सिन दिलं पाहिजे. म्हणून आम्ही त्याच्यावरती अभ्यास करून हे HPV वॅक्सिन मतदारसंघामध्ये प्रत्येक घरामध्ये देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. पण गुलाबी रंग आणि लाडकी बहीण यावर तुमच्या विरोधकांचा प्रचार अवलंबून असलेला बघायला मिळतो आहे. त्याचा जोरदार प्रचार सुरू आहे आणि त्याचा रिस्पॉन्स सुद्धा खूप आहे असं त्यांच्याकडनं सांगितलं जात आहे. नाही, मला असं वाटत नाही रिस्पॉन्स आहे. माता भगिनींना वाढत्या दराच्या बाबतीत चिंता आहेत. माता भगिनींना खरं तर आता माझ्या मतदारसंघामध्ये मूळ शेतकरी वर्ग जास्त आहे. इथल्या द्राक्षाला जर यांनी चांगलं अनुदान दिलं, द्राक्षाला जर चांगलं कवच यांनी निर्माण करून दिलं, द्राक्षाला जर विक्रीचं माध्यम शासनाच्या माध्यमातून यांनी निर्माण करून दिलं, दूध उत्पादक शेतकरी आमच्या भागामध्ये राहतो, दुधाला अनुदानित दर व्यवस्थित दिला तर यांच्या पैशाची आम्हाला गरज नाही. म्हणजे गुलाबी रंग विजयाच्या गुलालात कन्वर्ट होणार नाही, परिवर्तित निश्चित होणार नाहीये. बरं, शरद पवारांना काय आश्वासन देत आहेत रोहित पाटील? त्यांनी जो विश्वास माझ्यावरती ठेवलेला आहे, इतक्या कमी वयामध्ये मला ही संधी जी दिलेली आहे, तो विश्वास सार्थ करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही करता येईल ते करण्याचं काम माझं असेल. आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व, विचार, पवार साहेबांचा संदेश हा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्यासाठी एक तरुण फळी आम्ही चांगली निर्माण करू आणि पवार साहेबांचा विचार घरोघरी पोचवण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी प्रयत्न करत राहू, त्यासाठी कष्ट करत राहू. आणि आत्ता ही जी संधी मला त्यांनी दिलेली आहे त्या संधीचं सोनं सुद्धा आम्ही निश्चितपणाने करून त्यांचं बळ वाढवू. रोहितजी, आम्ही पश्चिम महाराष्ट्रात फिरतोय, काल परवा बारामतीत सुद्धा गेलो होतो. एक सूर ऐकायला मिळतोय की पवारांचं हे कुटुंब जे 2 भागांमध्ये विभागले गेलं आहे, पवार कुटुंब एकत्र यावं. तुम्ही पवार कुटुंबाच्या जवळचे आहात. राजकारण सोडून, राजकीय नेता सोडून पवार कुटुंबियांचे शुभेच्छुक म्हणून काय वाटतंय? पवार एक ताकद आहे. पवार साहेबांचं कुटुंब एक ताकद आहे. या महाराष्ट्राला, या परिसराला या सर्वांनी एकत्रित एक दिशा दिलेली आहे आणि एकत्र आलेलं आम्हाला सर्वांना आवडेल. नक्की. आज पहिल्यांदा निवडणुकीला सामोरं जातात, व्यक्तिगत निवडणुकीला पहिल्यांदा सामोरं जातात. जसं तुम्ही सांगितलं की इतर निवडणुका तुम्ही हाताळलेल्या आहात, पण पहिल्यांदा स्वतः उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरताना आज जर आबा असते तर काय म्हणाले असते? कदाचित मी या क्षेत्रामध्ये असतो की नाही मला माहीत नाही, पण आज ते जर असते तर आणि मी निवडणुकीला उभा असतो तर एक फार चांगलं मार्गदर्शन त्यांचं मला मिळालं असतं. ही जी अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की सगळे विरोधक एकवटलेले आहेत, त्या परिस्थितीमध्ये त्यांच्या एवढं चांगलं मार्गदर्शन मला दुसरं कोणी, असं काही मला त्यांचा सहवास कमी लाभल्यामुळे नेमके त्यांचे विचार किंवा ते कसे बोलायचे हे मला माहीत नाही. मला सहज विचारताना त्या काळात फक्त त्या अभ्यासाचंच विचारायचे, दुसरं काही विचारायचे नाहीत. त्यामुळं आज ते काय बोलले असते माहीत नाही, पण एक मॉरल सपोर्ट नक्की असता. पण तुम्ही म्हणलात की म्हणजे राजकारणात असता की नसता हे तुम्हाला माहिती नाही, म्हणजे आबांनी कधी असं ठरवलं होतं की मुलांना राजकारणात पाठवायचं नाही किंवा काय? नाही, असं काही नाही, त्यांनी ठरवलं नसतं, पण कदाचित मीच एक चांगला व्यावसायिक किंवा उद्योगपती झालो असतो. अच्छा, मग आबांची कमतरता भरून काढण्यासाठी आज उभे आहात? आईला फार त्रास होऊ नये म्हणून फिरायला चालू केलं, आवड निर्माण झाली, लोकांचे प्रश्न सोडवत गेलो आणि लोकांनी उमेदवारी उचलून धरली. नक्की. एक छोटासा रॅपिड फायर राऊंड खेळूयात तुमची हरकत नसेल तर. तुम्ही म्हणताय की बॅटिंगला तर सुरुवात केलेली आहे, स्कोअरचा आकडा मात्र तुम्ही सांगत नाही आहे. साधारणतः कितीचा लीड अपेक्षित आहे रोहित पाटील यांना?
30 ते 35 हजारपेक्षाचं अधिकचं लीड या मतदारसंघामध्ये आम्ही घेऊ. बरं, तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत जे आता खरं तर कट्टर हाडवैरी होते ते आता एकत्र आले आहेत, संजय काका आणि घुरपडे हे दोघेही. काय सल्ला द्याल या विरोधकांना? नाही, ते दोघेही वयाने मोठे आहेत, मी त्यांना सल्ला देण्यात पण मोठा नाही आहे, पण विचारांशी, पक्षाशी, नेत्यांशी आणि भूमिकेशी थोडंसं ठाम राहिलं पाहिजे, निष्ठा राखली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त मी दुसरा काही सल्ला त्यांना देऊ इच्छित नाही. वडील हयात नाही आहेत, तुम्ही निवडणुकीत उतरता आहात आणि बऱ्याच वर्षांचा घनिष्ठ संबंध आहे पवार कुटुंबाशी. अजित पवारांना अजित काका म्हणून काय सांगाल? नाही, असं काय त्यांना आज तरी सांगणार नाही आणि काही सांगण्याची आवश्यकता असं मला तुम्ही वाटतं म्हणाला होतात की वेळ आल्यावर बोलेन. नाही. वेळ आल्यावर बोलेन म्हणजे या कुठल्याही प्रकरणावरती आता काही बोलण्याची गरज नाही आहे आणि म्हणजे वेळ यायची अजून. नक्कीच वेळ यायची आणि एखादा प्रसंग घडला तर ती ज्या त्या ठिकाणी सोडायची सवय आपल्याला लागली पाहिजे. सगळंच ओझं आपण पुढे घेऊन चाललो तर पुढे जायला किंवा पुढे जाताना वेग कमी होतो. तो वेग कमी नाही करायचा आहे. मंत्रालयातली खुर्ची भूषवण्याची संधी मिळाली कुठलाही मिनिस्टर म्हणून, मंत्री म्हणून, तर कुठल्या खात्याचा कारभार सांभाळा आवडेल किंवा कुठला विषय असा आहे की ज्याच्यात रोहित पाटील यांना इंटरेस्ट आहे? आरोग्य किंवा शालेय शिक्षण किंवा ग्रामविकास. रोहित पाटील यांच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे? आता मी ज्या पक्षामध्ये काम करतोय त्या पक्षाचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब आहेत. आमच्याकडे महिला नेते म्हणून सुप्रियाताई आहेत आणि महाराष्ट्राला अद्याप कधी महिला मुख्यमंत्री मिळालेले नाही आहेत. तर मग माझ्या पक्षाचे मुख्यमंत्री म्हणून मला जयंत पाटील साहेबांना बघायला आवडेल किंवा सुप्रियाताईंना बघायला आवडेल. बरं, हीच लकब, हीच मॅच्युरिटी, हीच संवेदनशीलता आयुष्यभर टिकवून ठेवण्यासाठी काही विशेष प्रयत्न करणार आहात? तुम्ही सांगितलं की हा नॅचरल बॉन्ड आहे, याच्यासाठी मला काही कुठली नौटंकी करावी लागलेली नाही आहे, पण हा जो फरक आहे इतर राजकारण्यांमधला, इतर ज्येष्ठ राजकारण्यांमधला आणि तुमच्यामधला, हा कसा सांगताय? नाही, यात काय बदल होईल असं मला वाटत नाही. किंबहुना ज्या परिस्थितीत मी घडलोय त्या परिस्थितीतनं किंवा त्या परिस्थितीला मी बांधील आहे आणि माझ्यात काही बदल घडेल असं मला वाटत नाही. तुमच्या इथून पुढच्या राजकीय कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. झी 24 तासशी गप्पा मारल्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. रोहित पाटील यांचा प्रचार दौरा सुरू आहे आणि अर्थातच 25शीचा हा तरुण आता निवडणुकीमध्ये उतरलेला आहे. निवडणुकीत नेमकी कशी बॅटिंग होते, तगडे प्रतिस्पर्धी समोर असताना अतिशय शांत आणि संयतपणे कशी उत्तरं द्यावीत याचा कदाचित वस्तुपाठ रोहित पाटील घालून देतात. कॅमेरामन सिद्धेश सहमनशी पाठक, झी 24 तास, कवठे महांकाळ.